संतापाचा कडेलोट होईल अशी मानवतेला काळीमा फासणारी घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडीत घडली आहे। 5 वर्षीय लहानगी मुलगी वाडीनजीकच 100 मीटर अंतरावर नग्नावस्थेत मृत सापडली। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या आदिवासी वाडीतील 5 वर्षीय मुलगी रात्रीपासूनच अचानक बेपत्ता झाली। कुटुंबीय व ग्रामस्थ तिचा शोध घेत होते, पण ती कुठेच सापडली नाही। शोधाशोध करूनही मुलगी न सापडल्याने याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली। ग्रामस्थही मदतीला धावले। पोलिसांना याची माहिती देण्यात आली। पोलीस श्वान पथक आणि शोध पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर वस्तीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर तिचा मृतदेह विचित्र स्थितीत सापडला आणि कुटुंबियांनी हंबरडा फोडला। पाहतात तर काय, लहानगी मृतावस्थेत होती आणि तिच्या अंगावर वस्त्रही नव्हते। मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत। प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे। मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्ह्याचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।